पोलीस? काका काका तुम्हाला चक्कर आली आहे का? थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणतो. पाणी आण. मला पाण्यात बघ हेच का तू. चल जा. पण नाही नाही जा चल जा. आई पोलीस आले घरापर्यंत. काय करायचं आता? अबे अबे तू खिडकीतून उडी टाकून पळून जातोस का? तुम्ही काय करताय? कुठून फोन झाला? तिथून त्या खिडकीतून? बाहेर पोलीस आहेत. बरोबर आहे. या खिडकी नाही, या खिडकीतून जरी खाली गेलो तरी मग ते का हवालदार पकडतील ना मला. आणि मी फरार झालो म्हणून माझी वाट लागेल. माझी वाट लागेल. वाट लागली माझी. काय करायचं? पोलीस आले. पोलीस आले. मला घेऊन जाते. तुम्ही दोघांनी जरा शांत व्हाल का? शांत व्हा. हे बघा आपल्याकडे आता काही पर्याय नाहीये. संकट आलंय आता, त्याला सामोरं जावंच लागेल आपल्याला. बघूया काय होईल. पण पोलिसांना काय उत्तर बघूया. उठा उठा उठा. चला चला आई चला. नॉर्मल हो रे आधी. हो घाबरल्यासारखं दाखवू नको आधीच. चला. काय रे बाळा बोलवलंस का? हो ते येत आहेत. पण पोलीस काका तुम्ही त्या गाडी चालवणाऱ्याला पकडायला आलाय? कोण गाडी चालवणार? ज्यानं माझ्या आईला उडवलं. माझी ताई आणि जिजू त्याला सोडायला गेलेत. काय झालं? इथे तुमचे गॅरेज आहे का? खाली दुकानात विचारलं तर नाईक म्हणून नाव सांगितलं. हो झालंय काय? पण आम्ही पालघर पोलीस स्टेशन मधून आलो. आम्हाला त्या गॅरेजच्या ओनरशी बोलायचे. त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती हवी. पालघर की कर्जत? पालघर पोलीस स्टेशन बोललो. कर्जत कसं असेल? गॅरेज बद्दल बोला. माझ्या जिजूचं गॅरेज आहे खाली. चला मी तुम्हाला घेऊन चालतो. चला चला. असेल अहो अरे गाडी आतून पण भारी रे. भारी गाडी. अरे त्या गाडीला हात लावू नका. किती वेळा सांगितलं तुम्हाला? मागे वा. किती वेळा सांगितलं रे तुम्हाला त्या गाडीला हात लावू नका म्हणून? ती गाडी जशी आहे तशीच राहू दे. क्लिनिंगच्याही भानगडीत पडू नका. कळलं? आणि हे बघा शक्य तेवढे पुरावे टिकवायचे आपल्याला. येते का लक्षात तुमच्या? बरं आता गाडीकडे लक्ष ठेवा. मी जरा वर जाऊन येतो. हसीम एकटा ऐकतो. हा दादा तू टेन्शन घेऊ नको. आम्ही सांभाळतो सगळं. गुरुजी पोलीस. मी बघतो काय ते. चला तुम्ही कामाला लागा. चला. जिजू हसीम पोलीस आलेत तुला भेटायला. नमस्कार सर. नमस्कार. काही काम होतं का? त्याला ओळखता का तुम्ही? नीट बघा बघा. नाही हो. हा कोण आहे? हा एक मेकॅनिक आहे. पालघर मध्ये गुन्हा करून पळालाय. तुमच्या गॅरेजवर कदाचित काम मागायला येऊ शकतो. ठीक आहे सर. मी काही कळलं तर तुम्हाला कळवतो. येतो. बाय सर. बाय. थोडक्यात वाचलोय बाई. कसली वाचलो? ती निवी गेली त्या माणसाकडे. तिकडे काय होतंय ना त्यावर सगळं डिपेंड आहे आई. आई पाटी पाटी. काय झालं? तू माणूस भेटला का? काही फायदा नाही झाला. ही गाडी त्याची नाहीये. म्हणजे ऍक्सिडेंटच्या दिवशी ही गाडी त्याच्याकडे नव्हतीच असं त्याचं म्हणणं आहे. हो. मग त्या ड्रायव्हरने त्याचा नंबर कसा काय दिला? काय माहिती. त्या ड्रायव्हरची काहीतरी गफलत झालेली वाटते. पण धन्या आता या गाडीबद्दलची माहिती आपल्याला एकाच जागी मिळेल. आरटीओ.
काय ग? काय वाटतंय तुला? या निधीचं पडलेलं थोबाड बघून असं वाटतंय फार काही हाती लागलं नाहीये. असंच असू दे बाई, तुझ्या तोंडात साखर पडो. अक्षरशः चकवा लागल्यासारखं वाटतंय रे. म्हणजे गोल गोल फिरून सतत आपण शून्यात येऊन थांबतो. निधी, आता तू नेगेटिव्ह विचार कशाला करतेस? आणि आता सुरुवात तरी झाली आहे ना. आणि मला पूर्ण खात्री आहे निधी, काहीतरी पॉझिटिव्ह घडणार बघ तू. ताई, मी खेळायला जाऊ का? हसीन, तुला माहिती ना सकाळी काय झालं होतं? मग मी पप्पाच्या पाया पडू नये? बरं पटकन कर चल. हे काय? कुठे निघालाय? निहार, पेपर्स दे तिला साईन करायला. पेपर? कसले पेपर जाई? तू पेपर्सवर साईन कर. आई, हे तर घराचे पेपर्स आहेत. तुम्ही घर विकताय? हो, आम्ही घर विकतोय. तू पेपर्सवर साईन कर. तुम्ही घर का विकताय? सुमित्रे, मला जॉब मिळाला पुण्याला. आम्ही तिकडे शिफ्ट होतो कायमच. तुला जॉब मिळालाय, पण त्यासाठी घर का विकताय? का? तुला हिस्सा हवाय का घराचा? निहार, मुद्दा तो नाहीये. आई, मला असं म्हणायचं की एवढा मोठा निर्णय तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तू आम्हाला कधी काय सांगितलेस? आमचा कधी विचार तरी केलायस का तू? आई, इथे तमाशा नको. चल, आपण घरी जाऊन बोलूया. ये. जे काही बोलायचे ते इथेच आणि आत्ताच. हे बघ, जिच्या लेखी आमची किंमतच नाहीये, ज्यासाठी आम्ही वेळ खर्च करणार नाही. आम्ही ऐकतोय. असं काय बोलतेस आई? अगं, एवढं टोकाचं पाऊल का उचलतेस तू? निविताई, कारण तू आम्हाला परक केलंयस या असीमसाठी. सुमित्रे, तुला काय वाटतंय ना ते मी अगदीच समजू शकते. अनौरस नात्यासाठी सख्या नात्याची तिलांजली द्यायला निघाली ही मुलगी. संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण हिला आपल्या अनौरस भावाला दूर करायचं नाही. काय बोलायचं या वेडेपणाबद्दल? निविताई, तुझं ठरलंय ना सगळं? आता पटकन साईन कर आणि आम्हाला मोकळं कर. निहार, आई, अगं निविताई, साईन कर.
निहार काळजी घ्या रे, आईला सांभाळ. हो चल. आई आई चल. चला दर्शन घेऊया. हो. बाप्पात सद्बुद्धी देव आणि काय आता. अजून किती दुःख देणार आहेस मला? अजून किती परीक्षा बघणार आहेस माझी? आधी बाबा दुरावले, आता माझी आई आणि माझा सख्खा भाऊ पण हिरावून घेतलायस माझ्याकडून. अजून काय काय बघायला लावणार आहेस मला? ताई प्लीज रडू नकोस ना, मी आहे तुझ्यासोबत. माझ्यामुळे तुला सगळा त्रास होतोय ना? नाही असीम, असा विचार करू नकोस बाळा. तुझी यात काहीच चूक नाहीये. आणि हे बघ, काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे. आता तूच एक माझा हक्काचा भाऊ आहेस की नाही? मला तुझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे असीम. आता जे काही झालं त्यामुळे मला जरासं रडू आलं, पण बाळा मी तुझ्यासाठी स्ट्रॉंग आहे. तू माझी काळजी करू नकोस. ये. यांचे सगळे प्लॅन फसतायत. यांच्याकडनं काहीही होत नाहीये. नशीब आपल्या बाजूने आहे. नाही ते खरंच आहे ग, पण हिची हात धुवून तो गाडीवाला शोधण्याच्या मागे लागली आहे ना, ते थांबवायला हवंय. आणि त्यासाठी हिच्या आयुष्यात वादळ यायला हवी. येणार. आता हिच्या आयुष्यात वादळ येणारच. अहो आई, सख्खी आई आणि सख्खा भाऊ सोडून गेली हिला, पण हिने असीमला नाही सोडलं. हा असीमच हिचा कडा आहे. मी आता असं वादळ आणणार आहे ना, तिचा कडाच मोडून पडेल. म्हणजे काय करणार आहेस तू? महत्वाचं तेच करणार आहे. बघा तुम्ही. काय आई आणि निहार असे अचानक कसं काय घर सोडून पुण्याला जाऊ शकतात? निवी आता निवी निवी तू शांत हो, नको रडूस. तू बस इथे, बस ये, बस इथे बस. निवी हे बघ, तू वाईट वाटून नको घेऊस. आता सॉरी, मी हे म्हणणं सुद्धा चुकीचंच आहे निवी. निहार आणि आई असे अचानक निघून गेल्यावर तुला वाईट वाटणं साहजिकच आहे ग, पण त्यांचं वागणं सुद्धा चुकीचंच आहे ना. ते असे अचानक कसं काय निघून जाऊ शकतात? पण निवी तू नको काळजी करूस. काहीही झालं तरी मी आहे तुझ्यासोबत. आणि निवी तू अशी खचून नको जाऊस. आपली लढाई अजून संपली नाहीये. असीमच्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे आपल्याला. हो धन्या, पण कसं करणार होत आपण हे सगळं? मला तर काय करायचं काही कळतच नाहीये. खरंच चकवा लागल्यासारखं वाटतंय रे आता मला. म्हणजे घुमून फिरून आपण सतत तिथेच येतोय धन्या. या गाडीच्या मुख्य मालकापर्यंत कसं पोचायचं तेच कळत नाहीये. आणि काय
नाही काही नाही. निवी अगं काय झालंय? तू बोल ना माझ्याशी. मी तुला आत्ताच सांगितलं ना निवी, मी आहे तुझ्या सोबत. तू प्लीज बोल, बोलून मोकळी हो, प्लीज बोल. धन्या मला असं वाटतं की अश्विनी वहिनीचा पण या गाडीवर डोळा आहे. म्हणजे ती पण या गाडीला काहीतरी करू पाहते. काय मग असीम, अभ्यास करतोयस? हो. अगं अश्विनी, तो चौक आहे तिथे मोठा कार्टूनचा देखावा आहे म्हणे गणपती समोर. तू बघितलास का ग? राशी म्हणाली मला तिला घेऊन जाणार आहे उद्या मी तिथे. अगो बाई, जा जा, घेऊन जा. राशीला खूप मज्जा येईल तो कार्टूनचा देखावा बघायला. कार्टूनचा देखावा? अश्विनी मावशी मला पण घेऊन जा ना. नको नको, नाही माझी काही हरकत नाहीये, पण कसं होईल? तुझी ताई परवानगी कशी देईल ना या सगळ्याला? मी मिळवेन परवानगी. पण नकोच बाबा, माझं नाव सांगितलंस ना तर तुझी ताई नक्की रागवेल माझ्यावरती. आणि देवाच्या दर्शनासाठी नको रे भांडण. नको नको नको. नाही रागवणार ती तुला. मी तुझं नाव नाही सांगणार अश्विनी मावशी. मी फक्त परवानगी घेईन. प्लीज मला घेऊन चल ना. हा, तसं असेल तर अश्विनी मावशी घेऊन जाईल तुला राशी सोबत. हा, कार्टूनचा देखावा बघून या मस्त पैकी. मला काय वाटतं, निवी आणि तुझे जिजू आता गॅरेज मध्येच आहेत वाटतं खाली. आता लगेच गेलास तर मग परमिशन मिळून जाईल कदाचित, नाही का? हो हो, मी जातो. जा जा जा, पाय 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 पाय. प्लॅन सक्सेसफुल. पण अश्विनी, एक वेळ निवी परवानगी देईलही, पण तू काय करायचं ठरवलंस त्यानंतर? आई, असीमला माझ्यासोबत जाण्यासाठी निवी परवानगी देईल का? माझ्यासोबत कसं पाठवेल? तिला काय वेळ लागले? असीमला देखावे बघायला न्यायची जबाबदारी निवी किंवा धनालाच घ्यावी लागेल. आणि मग त्याच वेळी असीमला उचलायचं. काय? आई, उचलायचं काय? काय उचलायचं म्हणजे काय? जीवे मारायचं नाहीये, त्याला फक्त गायब करायचे, तेही गाडीची विल्हेवाट लागेपर्यंत. का तो गायब झाला म्हणजे धन्या आणि दिवी त्याला शोधण्यासाठी मागे लागतील. तेवढ्या वेळात आपल्या गाडीची विल्हेवाट लावता येईल. काय डोकं चालतं ग तुझं, अगदी गुंडासारखं. आई, तुमचा मुलगा गुन्हेगार आहे. देविकाचा जीव त्याने घेतलाय आणि त्याला वाचवण्यासाठी मी काय काय करते ते बघा. अश्विनी वहिनी, ती या गाडीचं काय करणार? ते मला नाही माहित, पण तू जेव्हा ही गाडी गॅरेज मध्ये आणलीस ना, तेव्हा ती वरनं तुला एकटक बघत होती. काय माहित, तिच्या चेहऱ्यावरती भीती होती का उत्सुकता होती की अजून काहीतरी, मला नाही माहित, पण तिच्या डोक्यात काहीतरी सुरू होतं. एवढं तर मी अश्विनी वहिनीला नक्की ओळखते धन्या. कुठेतरी पाणी नक्की मुरतंय. ऐक माझा निवी, तुझ्या बोलण्याचा मला काहीच अर्थच लागत नाहीये. हे बघ, तू गाडीची काळजी नको करूस. मी सत्याला सांगितलंय, सत्य कालपासून गाडीतच झोपतोय. तू नको काळजी करूस निवी. हा, अरे असीम, धन्या वाजलेत बघ किती. त्याला भूक लागली असेल. चला वर जाऊया जेवायला. चला. नाही, मला भूक नाही लागली. मला आत्ताच्या आत्ता कार्टूनचा देखावा असणारा गणपती बघायला जायचंय. कार्टूनचा देखावा असलेला गणपती? अगं निवी, आपल्या या चौकात जय गणेश मंडळ नाही का, त्यांनी तसा देखावा केलाय. असीम, आता ना तिथे खूप गर्दी असेल बाळा. आपण उद्या जाऊया. नाही, मला आत्ताच्या आत्ता जायचंय. असीम, असीम, हे बघ असीम, हट्ट करू नकोस. माझी आज खूप धावपळ झाली. असू दे, मला आत्ता गणपती बघायला जायचंय. उद्या तिथे आणखी गर्दी असणार. तुला कोणी सांगितलं? मला कोणी नाही सांगितलं, मी टीव्हीवर बघितलंय. असं काही नाही. आणि उद्या गर्दी असली ना तरी मी तुला घेऊन जाईल. आय प्रॉमिस. ओके? नाही, मला आत्ताच्या आत्ता जायचंय. त्याशिवाय मी जेवणार नाही. असीम, अरे असीम. निवी, त्याची एवढी इच्छा तर पूर्ण करूच शकतो ना आपण.
एवढ्याशा गोष्टीवरून छोट्या पोराचं मन कशाला मारतेस? एवढीशी गोष्ट धन्या, तिथे किती गर्दी असेल माहितीये ना तुला? मलाच नको वाटतंय. अगं पण त्याला जायचंय ना, त्याला क्युरियोसिटी आहे, तो देखावा बघायची. जाऊन येऊया ना पटकन. तुला समजत का नाहीये धन्या? दिवसभर माझी खूप दगदग झाली आहे रे, आणि उद्या ऑफिस पण आहे. आणि तुला माहितीये ऑफिसमध्ये काय कमी मनस्ताप नसतो मला. पण ठीक आहे, मी असीमला घेऊन जातो. म्हणजे खांद्यावर बसून घेऊन जातो आणि खांद्यावर बसूनच घेऊन येतो. नको काळजी करूस. निवी त्याची इच्छा आहे ना, मग नको त्याचं मन मारायला. आणि आत्ता कुठे नॉर्मल व्हायला लागलाय तो. तेच म्हणते मी धन्या, तो आत्ता नॉर्मल झालाय. पुन्हा त्या गर्दीत जाऊन त्याला पॅनिक अटॅक आला किंवा त्याला दम लागला तर ते सगळं किती महागात पडेल आपल्याला. आणि मला ही रिस्क नाही घ्यायची धन्या. आणि मी म्हणते ना, नाही म्हणजे नाही.